नमस्कार मंडळी. 21 ऑक्टोबरला आपल्या भेटीसाठी सज्ज असलेल्या प्रेमाची गोष्ट 2 या चित्रपटातील सुंदरशा नृत्यानं आजच्या भागाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. मंडळी, ज्याप्रमाणे या गाण्यानं आपल्याला सप्तसुरांची सैर घडून आणली आहे, त्याचप्रमाणे मनोरंजनाच्या जादुई दुनियेत घेऊन जायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत 21 ऑक्टोबरला म्हणजे ऐन दिवाळीत आपल्या भेटीसाठी सज्ज असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेनमेंट निर्मित प्रेमाची गोष्ट 2 या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. गोड अभिनेत्री रिधिमा पंडित, महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय अँड रोमॅन्टिक हिरो ललित प्रभाकर, चतुरस्त्र अभिनेत्री रुचा वैद्य आणि या सिनेमाचे निर्माते तसेच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे प्रमुख संजय छाबरिया सर. मंडळी, प्रेमाची गोष्ट 1 हा सिनेमा तुमच्या पसंतीस उतरला होता. त्याचप्रमाणे प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपट देखील तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते. या चित्रपटाविषयी तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आता वळूया आजच्या प्रहसनांकडे. मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज करणार आहे एका दिवाळी पहाट कार्यक्रमाचं सूत्रसंचालन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा फराळ अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलावंतांना. शुभ दीपावली, शुभ दीपावली. वा वा वा, काय भारी वाटतं तुम्हाला सांगतो राजपूत. खरंच पुन्हा एकदा शुभ दीपावली. तुम्हाला पण. दिवाळी म्हटलं ना की वेगळ्याच वाईब्स असतात, वातावरणात प्रसन्नता असते, प्रसन्नता. हो खरे सर. आणि या कार्यक्रमाची धुरा सांभाळायला तुमच्यासारखे धुरंधर निवेदक उज्ज्वल सरमळकर असल्यावर तर म्हणजे कार्यक्रमाला असे 4 चांद लागून जातील. म्हणजे सुहागा पे सोना. नाही नाही राजपूत, सोने पे सुहागा. बरं, बाकीचे कलाकार आलेले आहेत? आलेले सगळे आलेले आहेत ना? हो हो. आणि नाही त्यांना बोलू आज. पण मला सांगा, काल रात्री म्हणजे आत्ताच तासाभरापूर्वी झोपलोय कुठे आपण, 2:30 वाजता तुमचा मेसेज आला की स्पॉन्सर्सनी सांगितलंय आपल्याला सहनिवेदिका लागणार आहे. अचानक? सॉरी सर, म्हणजे ते स्पॉन्सर आहेत ना, त्यांनी एकदम तशी अटच ठेवली. अच्छा, हो का? हो, म्हणजे त्या मॅडम असतील तरच स्पॉन्सरशिप देऊ म्हणे. आता काय करणार? कोण आहेत त्या? अरे बापरे, तुम्हाला माहिती नाही? मोना मॅडम. मोना अहो खूप मोठ्या रील स्टार आहेत. हो का? इन्स्टावर ना त्यांचे 14 मिलियन फॉलोवर आहेत. किती? 14 मिलियन. 14 मिलियन. आता त्या बघा, त्या आल्यानंतर अशी बुचू गर्दी होईल. काय होईल? बुचू गर्दी, अशी गच्ची गर्दी होईल. बुचू गर्दी म्हटलं हे काय आता वेगळं? सोशल मीडियाच्या आहेत ना सगळ्यात मोठ्या सुपरस्टार आहेत त्या. हो हो. वा वा वा, चांगलाय. असू द्या. असे जे हे फेमस लोक आहेत ना, ते येत राहू द्या दिवाळी पहाटला. काय त्या निमित्ताने माझ्यासारखे छोटे मोठे निवेदक पण जरा फेमस होतील. आणखीन किती वर्ष? दिवाळी आली, गणपती आले, नवरात्री आली की आमिर हटकरला फोन करा सुपाऱ्यांसाठी. मिळत राहू दे, फेमस होत. तुम्ही पण मोठे आहे सर, असं नाही. पण कधी आहेत त्या? येतील. ह्या आहेत का? हॅलो. नाही, हे त्यांच्या सोबत असतात. अच्छा, हो का? हे असतात. हे काय? हॅलो, एक्सक्यूज मी, काय करताय तुम्ही? नाही, मॅडमना जर झोप आली तर त्याची व्यवस्था करून ठेवते. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला झोप येणार आहे त्यांना? नाही, मॅडमचं म्हणणं आहे दिवाळी पहाट हे कार्यक्रमाचं नाव असावं, वेळ नसावी. हे धरा. मॅडम आल्या की असं सोडवा. हा. हॅलो, एक्सक्यूज मी, ऐका. तुमची गल्लत होतीये. मी या कार्यक्रमाचा मुख्य निवेदक आहे. उडवा. डोला रे डोला, तन डोला, आग है या बर्फ का गोला, आंखों की मशीन गन करेगी ड्रिल, रोमांस की एक्शन, मोहब्बत का थ्रिल, खुद को बचा लो वरना करेगी किल, डिस्क्याओ 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 डिस्क्याओ, मोना डार्लिंग. मॅडम, मी तुमचं स्वप्न बोलतोय. मॅडम. व्हॉट हॅपन मॅनेजर? मॅडम आता काही सेकंदात आपल्याला फिन्स्टा लाईव्ह जायचंय. मेकअप इज गॉर्जियस मॅडम, यू आर लुकिंग फॅन्टॅस्टिक मॅडम. आता 3 सेकंदात होणार आहे ऍक्शन. 3, 2, 1 ऍक्टिंग मॅडम. Hello, hotties. Hello, nerds.
naughty. You guys are missing me. You read, I read. Hashtag red stripling. Yeah. Oh my gosh. I'm here to destroy you all. Oh my God. Hello everyone. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मौना डार्लिंग. Boom boom. Yeah. Hello माझा सितडी बॉम्ब. पेटवू काय? Boom boom. Boom. तुम्हाला कसं विसरीन? हॅलो माय स्पायसी वडापाव मिरची लागली. हॅलो क्युटीज. हॅलो हाय हाय हाय. हॅलो हाय. राजपूत हा कोण लाल मोर आणलाय तुम्ही? काय कपडे घातलेत? बारी. दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे ना? या दिवाळी पाठचा कार्यक्रम आहे म्हणून फटाका बनवून आली आहे मी. पेटवा आणि फोडा. बुम बुम चिकी चिक बुम बुम फाट फाट फाट. मोनाजी तुम्ही माझ्या खूप मोठ्या फॅन आहे. नाही माझ्याकडे खूप फॅन आहेत तुमचे. तुमचे माझ्याकडे खूप फॅन आहेत. माझ्या फॅन दुरुस्त करा. मी तुमचा फॅन आहे एवढंच आहे. बरोबर आहे पण ते आल्यानं मला काही सुधरत नाहीये. ऐक तुम्ही आल्या ना बोबडी वळली आहे माझी. काय वळली? बोबडी. ऐक मोनाजी तुम्ही आल्या विश्वासात बसत नाही हो. या. मला चिमटा काढा ना. कुठे काढू चिमटा? काय होय काय? आनंदाने मरतो आज मी. अरे काय एवढं काय झालंय? कुठे बोलल्या त्या कुठे? नीट वागा जरा नीट. हा? काय करताय कळतंय तुम्हाला? काय कार्यक्रम आहे? दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे. सहनिवेदिका म्हणून आल्यात ना त्या? त्यांना कार्यक्रम काय ते सांगा ना. सांगतो सर. ओळख करून देतो मॅडम. हे ते आपले अरे उज्ज्वल सरमळकर. उज्ज्वल सरमळकर सर. आणि या मोना डार्लिंग आहेत. हॅलो हाय. यांच्या बरोबर तुम्हाला निवेदन करायचे आहे मॅडम. नाही एक मिनिट. तुम्ही माझ्यासोबत निवेदन करणार म्हणजे मीच निवेदक असणार, तुम्ही सहनिवेदिका असणार, तुम्ही फक्त असणार. मॅनेजर काय बोलताय? आपण इथे अँकरिंग करायला आलोय ना. अँकरिंग मारणार ना हे काय करायला सांगतायत? आपल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नाहीये. हा एक्स्ट्रा चार्जेस लागणार आहे त्यांना सांगा. मॅडम अँकरिंग म्हणजेच निवेदन आणि निवेदन म्हणजेच अँकरिंग. Like that? Okay, shut up, manager. Thank you, ma'am. Oh, I'm so sorry. Hello. Hi, cutie pie. मजा आली. सर सांभाळा. त्यांना सांगा परत असं नाही करायचं. नाही मला मग आवडतं. त्यांना सांगा मला नाही करायचं. त्यांना सांगा परत नाही मला चालणार आहे. What happened, cutie pie? क्युटी पाय नाव नाहीये माझं. Yeah. उज्ज्वल सरमळकर नाव आहे माझं. I love it. मला तुमचं नाव खूप आवडलंय. किती मजा येते ना बोलायला. तुम्ही बोला. मला चिडवल्यासारखं वाटतंय ते. नाही मजा येते. तुम्ही बोला. अरे एवढा वापरच नाहीये जिभेचा. आतल्या आत ठेवायची. सरमळकर पटकन होतं. कशाला एवढं करायचंय? हॅलो एक्सक्यूज मी. नका ना करू. काय लाल साप आणलाय तुम्ही राजपूत? चुका बघू नका. फॉलोअर बघा त्यांचे. बरं ठीक आहे. हरकत नाही. ऐका हॅलो स्क्रिप्ट वाचलंय तुम्ही? वाचलंय. फाट केलंय. फाट. मॅनेजर टेलिम फुडून मागून वरून खालून सगळीकडून फाट केलंय मी. स्क्रिप्ट काय केलंय? फाट. मला कळतंय. पाठला पाठ म्हणतायत त्या. फॉलोअर बघा. हरकत नाही. तुम्ही वाचलेलं आहे ना? फाट केलंय. फाट. मॅनेजरने दिलं मी वाचून टाकलं. फाट करून टाकलं. कळलेलं. हे का दिलंय माझ्या हातात? त्यांच्याकडे. हे बघा तुम्ही आधी तुम्ही जे कलाकार आलेत त्यांना बोलवा पटकन. आपल्याला एक तालीम करावी लागेल की नाही? बोलतो. प्लीज त्यांना बोलवा. अरे वा. अरे सहनिवेदिका म्हणून आल्यात ना त्या. तुम्ही त्यांना झोपायला काय देताय? तुम्ही उठा. एक मिनिट या. इथे आपल्याला तालीम करावी लागणार आहे. काय ना मध्ये मिमिक्री आर्टिस्ट येणार आहे. गॅग्स असणार आहेत. काय
हे बघा जे गायक असतात ना ते पट्टीचे असतात, ते काय दिवसाला 3 दिवाळी पहाट करून घरी जातात. हे जे मध्ये निवेदक असतात किंवा जे मिमिक्री आर्टिस्ट असतात त्यांना ना समन्वय साधावा लागतो. तर हा पटापटच बोलणं. इकडे या, इकडे या तुम्ही. हे काय करताय मला? फटाफट बोला. बोलणार आहे पटापट. आपल्याला तालीम करावी लागणार आहे. हा आपण स्टेजवर गेलो की तिथे एक पोडियम असणार आहे. पोडियमच्या मागे आपण असं उभे असणार. इथे पोडियम असेल. एक्सक्यूज मी, मोना कोणाच्या मागे उभी राहत नाही प्लीज. मला कोणाच्या मागे उभं राहायचं नाहीये. मी कॉस्ट्युम घालून आली आहे, तो मला दाखवायचा आहे, कळलं ना? मी कशाला झाकू स्वतःला? जे झाकायला पाहिजे ते उघडं ठेवलंय तुम्ही. जे थोडं थोडं झाकायचंय ते झाका. एक्सक्यूज मी, तुम्हाला झाकायचं ना, तुम्ही झाका. काय कॉस्ट्युम घालून आली आहेत? हे घालून आले आहेत आज इव्हेंटला. हसा. 5000. अरे हेच दिवाळीत असेच कपडे घालतात. मग तुम्ही स्वतःला झाका, मी नाही झाकणार. मी असं सेंटर मध्ये उभं राहणार आहे आणि मोना बोलणार आहे. बोला बोला, पण जे ठरलंय ते बोला, है ना? असं फाट आहे. या बोला. बर. नमस्कार, दिवाळी पहाट 2025 मध्ये मी उज्ज्वल सरमळकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. अरे बापरे, ही कुठं राहिली? मी हिकडा विंगेमध्ये. अगं तिकडं काय करते? मी स्टेजवर आहे. मी हिकडा आहे ना, पण विंगेमध्ये तुम्हाला बोलावलंच नाही. अगं पण मी इथं एकटं काय करू? तू येणार आहेस की नाही येणार आहेस? अगं पण तुम्हाला बोलावलंच नाही तर मी कशाला येऊ? तर दोघांचं एकटीने कर. वाच ना, नुसतं फाट करून आलेली आहेस ते एकदा वाच ना. अरे तीच वाचलं, मॅनेजरने दिलं, मी फाट केलं. अरे पण सगळं फाट केलंस. अगं पण तेच होतं ना. ते लागोपाठ नव्हतं करायचं. आधी त्याची वाक्य असणार, मग तिची. काय लिहिलंय तिथे? वाच ना. इथे निवेदक आहे, इथे निवेदिका आहे. कोणी लिहिलंय? कोणी लिहिलंय? मी लिहिलंय. वाह्यात आहे. 1 नंबरचं वाह्यात लिहिलंय. वाह्यात नाही लिहिलंय, ते जे आहे ते आधी वाचायला शिक. एक मिनिट, कोण लिहतं असं? तुम्ही तुमचं लिहा, माझं लिहा. म्हणजे मी माझं बोलून घरी जाईन, पॅकअप होईल ना माझं. मग तुम्ही तुमची वाक्य मारत बसा ना. अरे वाक्य मारत बसा. काय करायला आलोय? वाक्य मारत बसा म्हणजे तुम्हाला कळतंय? अरे बाबा असं नसतं. एकट्याचं लिहायचं म्हणजे ते भाषण झालं. दोघांचं असतं ते संभाषण असतं. हे अरे बाबा हे संवाद आहेत आपले. संवाद काय आहे? संवाद आहे मॅडम, संवाद म्हणजे डायलॉग. हो, शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुमचंच ऐक, तुम्ही आहे. हा मी बोला फटकन बोला. नमस्कार, मी उज्ज्वल सरमळकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो दिवाळी पहाट 2025 मध्ये. सजली दिवाळी आनंदाने, गंध दरवळे सौंदर्याने, लुकलुकती पणत्या अंगणात, सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनात. आज या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानिमित्त मी उज्ज्वल सरमळकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. नाही आहे इकडे. हे असं लिहिलेलं नाही आहे का इकडे? नाही माझं काय, पण हे लिहिलेलं ना, तुम्ही चुकीची स्क्रिप्ट आणली आहे मॅनेजर. नाही तुम्हाला मला तोंडावर पाडायचंय मॅनेजर. नाही नॉनसेन्स, तुम्ही असं कसं काय करू शकता? अरे बाबा नाही ना, ते वेगळं आहे. म्हणजे स्क्रिप्ट वेगळं नाहीये. जे आहे तुमचं फक्त निवेदिकेचं वाक्य वाचा ना. मी आता थोडंसं इम्प्रोवाइज केलेलं आहे. म्हणजे अरे इम्प्रोवाइज केलेलं आहे म्हणजे बाबा हे बघा काय आहे ना, पहाटेचा कार्यक्रम आहे, दिवाळी पहाट आहे. आता 4 वाजत आलेले आहेत. लोक ना काही जण झोपेत असतात, तर त्यांना जरा आपल्याला चार्ज करावं लागतं. त्यासाठी मी हे करतो थोडंसं इम्प्रोवाइज. ओ चार्ज करायचंय? मग मला सांगा, मी एक्सपर्ट आहे. मला जाम भारी येतं चार्ज करता. मला खूप आवडतं. पण मॅनेजर म्युझिक आपण चार्ज करू. ए मेरे दाया हात का खेळ आहे माहिती आहे काय आहे? चार्ज करायचं बोलले ना तुम्ही. मला खूप चांगलं चार्ज करता येतं. हॅशटॅग आय एम युनिव्हर्सल चार्जर. अरे चार्ज करायचं म्हणजे हे असलं काहीतरी नाही करायचंय. तुम्ही बोलले ना चार्ज करायचंय. अरे चार्ज अरे आपला कार्यक्रम कसला? दिवाळी पहाटचा कार्यक्रम आहे ना. संस्कृती दाखवायची आहे का संस्कृती बाहेर काढायची आपल्याला आपल्या देशातनं? नाही की नाही? कळत काय? काय रे तुझं काय? मी जातो. मिमिक्री आर्टिस्ट. माझं पण काय ऍक्च्युली ना वड्याचं तेल वांग्यावर निघालं. आय एम सो सॉरी. काय आणलंय राजपूत तुम्ही हे? फॉलोवर बघा सर. तुम्ही बघा फॉलोवर काय करतायत कळते का त्यांचं त्यांना? आय एम सो सॉरी. नाही हरकत नाही. मी निवेदक असणार आहेत. आणि झोपली पर उठव ना हा लाल बादशाह. का झोपताय त्यासारख्या? मॅडम नाही स्वप्न. मॅडम ते उठा. तुम्ही चिडू नका ना सुजल सर. उज्ज्वल नाव आहे माझं. जरी चुकलात ना तर सॉरी माय बॅड. आय एम सो सॉरी. हे बघा हे आता आलेले आहेत. आता हे कोण आहेत? कुळले छान दिसतायत. थँक्यू. तुम्ही कोण आहे? हा मी सांगतो. मी मिमिक्री आर्टिस्ट आहे. मी नटांचे आवाज काढतो. का? त्यांना नाही येत,
आवाज काढता? नटांचे आवाज काढतो म्हणजे नटांसाठी बोलत नाहीत ते. नट का आणलं असेल हिला? का आणलं असेल मला? अरे, हे काय करतात मला कळलं. सांगतो मी तुम्हाला. हे मिमिक्री आर्टिस्ट आहेत. त्यांचेच आता आपल्याला अनाऊन्स करायचं नाही की ते येणार आहेत, तर या, ते आपण या. कसं करणार? आपण त्यांना सांगायचं की नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आता या पहिल्या पुष्पानंतर दुसरं पुष्प सादर करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत मिमिक्री आर्टिस्ट मंदार उर्फ मँडी. सो नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही सगळे आता बघू शकता की माझ्या आजूबाजूला कोणी नाहीये, पण काही क्षणात माझ्या आजूबाजूला खूप गर्दी होणार आहे. तर मित्रांनो, पुढे ना मस्त गंमत आहे. दाखवा मग. तर काय आहे ना, काजोल जी हिरोईन आहे तिच्या घरी ना दिवाळी पहाट आहे. वाव. होय Exciting आहे. होय. दिवाळी पहाटला मग दिवाळी फराळासाठी सगळे सेलिब्रिटी जमलेले वाव. आहेत. त्यातला एक सेलिब्रिटी पुढे येतो आणि तो म्हणतो, माझ्या घरी तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मला खूप बरं वाटलंय. दिन दिन दिवाळी आहे, काही मशी आहे. आली रे आली, आता दिवाळी आली. Oh my God. अभी गँग वँग देखी है. Oh my God. ओळखा मी कोण आहे, कुणाचा आवाज आहे? मला माहिती कोणाचा आवाज आहे मध्ये. स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशी? ललित प्रभाकर. हा ललित प्रभाकरचा आवाज आहे. हा आहे. ठीक आहे. काही त्यांना सांगावं. हा ललित प्रभाकर असं कधी बोलायला लागले? अजय देवगण त्यांचा आवाज येतो. अजय देवगणचा आहे. मग ठीक आहे, हरकत नाही, मी पुढे प्रयत्न करतो. सॉरी यांच्यासाठी. हा नाही, हरकत नाही. तर पुढे अजून एक सेलिब्रिटी येतो, त्याला फटाके फोडायचे असतात. तर तो म्हणतो, अच्छा का बॅचमॅन आएगा या फटाका माय फोडेगा. बाप का, दादा का, बाय का, सबका फटाका पडेगा रे तेरा फैजल. फगुन्या पहचान मैं कौन है? फगुन्या पहचान. मी ओळखलं. स्वप्नील जोशी. नाही रे, ललित प्रभाकर. स्वप्नील जोशी आणि ललित प्रभाकर यांच्याबरोबर तुमची काय प्रेमाची गोष्ट आहे मला कळत नाही. सारखं तिकडेच काय? नाही, मी त्यांचा आवाज ऐकलाय. अरे कुठले ऐकताय तुम्ही हे आवाज? सांग तर हा जरा. कोणाचा? नवाजुद्दीन सिद्दीकी साहेबांचा आवाज आहे ना हा. नाही वाटला. ठीक आहे. Sorry, नाही आला सेम होता सेम. मी आहे ना आता जरा शेवटचा प्रयत्न करतो, नाहीतर मग नाही सॉरी. शेवटचा प्रयत्न करतो. तर हे सगळं चालू असताना फटाके फोडायला अजून एक माणूस येतो. वाव. मजा है बाबा फटाके फोड़ने में. दिवाली में ना कैसा फटाका फूटता है मालूम है क्या? बूम 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 बूम. अरे ये क्या है? ये तो चुरचुरी है, चकरा है, नागोई है. ये क्या है? फुल बाजार. आता अभी पहचान में कौन है? पहचान मी ओळखलंय. स्वप्नील जोशी. ये जोशी ना है. ललित प्रभाकर. ललित प्रभाकरचा असा आवाज आहे. मेंटल. ललित प्रभाकरचा असा आवाज आहे. मला माहिती कोणाचा आहे. संजय छाबरिया. संजय छाबरिया बोलतात? त्यांचा आवाज कुणी ऐकलाय? संजय छाबरिया बात करते हैं? किसने सुना है उनका आवाज? साहेब, आज मला तुम्हाला बोलावंसं वाटतंय. लाचार. एक विनोद एक्सप्लेन करायला भाषा बदलाल. लाचार. ए गप्प बसा. मला लाचन म्हणताय. हे काय आणलं? हे कोण आणली तुम्ही? मला कळत नाही. राजपूत मॅनेजर. एक मिनिट. तुम्हाला नाही येत आहे आवाज काढता? नाही येत. चल, मला नाही येत आवाज काढते. मारेन तुझ्या आईला. इकडे चिंचपोकी गळते ती बघ. नाही येत आवाज काढते. माझं काय नाही, माझं काही कर्तृत्व नाही. आणि भाईंनी मला स्वतः कौतुक केलं होतं फोन करून. समोर भेटले तेव्हा पण. ही काय? एक मिनिट. एक्सक्यूज मी. मोना डार्लिंग, आवाज चढवायचा नाही, कळलं ना? एवढा जर आवाज काढता येत असेल ना, टेंडव्याचा आवाज काढचाल. कसला? टेंडवा. तुझ्या काय फरमाईशी पूर्ण करायला आलाय तो? तेंदुव्याचा आवाज काढ आणि कशाला ओरडतोय तो? गप्पा बस.
मॅनेजर खूप बोलतायत मला. मॅनेजर खूप जोरजोरात बोलतायत. एक्सक्यूज मी, नीट बोला माझ्याशी. कळकट मळकट सर. तुझी आई कळकट, तुझा बाप मळकट. मॅनेजर कळकट मळकट. कळकट मळकट नाव आहे का माझा? सर 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 उज्ज्वल सरमळकर नाव आहे माझा. हो 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 सर, जाऊ द्या ना. फॉलोवर बघा. फॉलोवरचं मला नका सांगो. दिवाळीची लाल काळी वायर घेऊन आली आहे डोक्यात. कशासाठी आली आहे ती? निवेदन माहितीये तिला काय असतं? एक आर्थिंग एक फेस जोडा शॉक लागून मरू द्या तिला इथलं इथे. काय बोलतो म्हणजे? कळलं पाहिजे तुम्हाला. निवेदनासाठी सहनिवेदिका म्हणून आणलेली आहे तिला, जिला निवेदन माहितच नाही. निवेदनाचा न माहितीये का? माहितीये कशाला पाचताय मला हे? शांत व्हा तुम्ही शांत व्हा. बसा ना. मी समजवतो. मॅडम बसा. मॅडम शट अप मॅनेजर. थँक्यू मॅडम. पण तुम्ही निवेदक आहात मॅडम. निवेदक हा कार्यक्रमाचा सांधा असतो. प्रेक्षक आणि कलाकार यांच्यामधला दुवा असतो निवेदक. मॅडम आता आपण निवेदनाचा जर शोध घ्यायचा प्रयत्न केला तर थेट आपण म्हणजे भरत मुनींचा काळ म्हणा, पाणिनींचा काळ, पतंजलींचा काळ, आपला अभिनव गुप्त यांचा काळापासून जर आपण शोध घेत आलो तर आपला त्यांचा आढावा जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येतं की संस्कृत नाट्यशास्त्रात सूत्रधार ही संकल्पना उदयास आली. म्हणजे कालिदासांच्या अभिज्ञान शाकुंतलम ह्या नाटकात सूत्रधार हे पात्र होतं. वा वा. हा मॅडम. आणि आत्ताचं म्हणाल तर भारुड म्हणा, कीर्तन म्हणा, तमाशा म्हणा, हा दशावतार म्हणा, यात सूत्रधाराचं महत्वाचं पात्र असतं मॅडम. सूत्रधार हा त्या कार्यक्रमाचा सोल मानला जातो. सोल. एक्झॅक्टली. आय एम सो सॉरी. एक्सक्यूज मी. मला हां तुम्हाला हे इतकी विस्तृत आणि तपशीलवार माहिती तुम्हाला कशी काय? नाही, मी ह्या शास्त्रात PhD मिळवलेली आहे. हां, म्हणजे भारतातील लोककला आणि सांस्कृतिक पैलू तसेच मौखिक परंपरेतील संप्रदाय किंवा सौंदर्य स्थळे आणि लोकसमूहांच्या कलाविष्कारांचा सांगोपांग अभ्यास यावर माझा प्रबंध तयार आहे. म्हणजे तो छापूनही झालेला आहे, ज्याचं नाव आहे लोकलला के लाका लाका लिली लाका लेका ललाका, अर्थात मुझे कुछ कहना है. लोकलला के लाका लाका लिली लाका लेका ललाका. हा तर तो ते नाट्य अभ्यासक ओंकारनाथ भांबावडेकर यांचा ग्रंथ आहे. हा, तो मीच आहे. तुम्ही आहात ओंकारनाथ भांबावडेकर? सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. मी आतापर्यंत तुम्ही लिहिलेले सगळे प्रबंध वाचलेले आहेत, सगळी पुस्तकं वाचलेली आहेत. सर मला एक प्रश्न पडलाय सर. वटवृक्षासारख्या विस्तीर्ण आणि विशाल बाहुपाशात ब्रह्मांडा इतका ज्ञानसागर कवेत घेण्याची क्षमता असताना शेवाळलेल्या गुळगुळीत कातळावर कुला आपटायची सवय का लागली आहे तुम्हाला? पैसे असे किती मिळतात? 75 लाख रुपये इन बेअरर बॉन्ड्स. वर्षाला? आठवड्याला. एवढे मिळून सुद्धा तुम्ही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आलेला आहात? सवय आहे. रॉकेट पाहणार? फटाके फुटले. कशाला मारताय त्यांना? नका ना सर. मी येडाय म्हणून मारत होतो. आता रॉकेट फोडले, आता रशी बॉम्ब फोडणार. जबरदस्त परफॉर्मन्स. मला हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम नक्की बघायचा आहे. रिहर्सल ही होती तर कार्यक्रम काय असेल? वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक कशी दाद देतात. प्रसाद दा. अप्रतिम, फारच मजा आली. पीपी तू बरेच दिवाळी पहाट केलेस तरी किंवा पाहिलेस तरी, कारण तो एक निवेदकाचा आवाज जो लावलास तो फार बहारदार होता. मजा आली त्यामुळे. शिवा मस्त दिसतेस आणि नेहमीप्रमाणे कडक परफॉर्म. थँक्यू. राऊत खतरनाक, मजा आली नेहमीप्रमाणे. श्याम्या मस्त. मंदार मस्त होता अटेम्प्ट. मला तिन्ही आवाज ललितचेच वाटले. आणि छाबऱ्या सरांबद्दल काय बोलायचं? त्यांचा आवाज त्यांच्या चित्रपटातनं दिसत असतो. वा. अजून मी काही बोललो तर तुम्ही मला म्हणाल लाचार. त्यापेक्षा आत्ताच थांबतो. मजा आली.
मंडळी, लग्न जुळवण्याचा शेवटचा पर्याय म्हणून अरुण कदम निघालेले आहेत H1B व्हिसा काढून अमेरिकेला जायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या विमानाचं उड्डाण अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. कारभारी बी जाते माहेराला हो, कारभारी बी जाते माहेराला हो, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी वाटेवरी काजू, कारभारी बघून किती मी लाजू, कारभारी बघून किती मी लाजू. वा 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 मोरे वा. म्हणजे काय पण म्हणा, तू लय धाडशी आहेस. कसं काय रे? म्हणजे कसं, म्हणजे हे असं गायचं आणि नंतर परत ताटमानेनं गावात जायचं, हे साध्या माणसाचं काम नाही. त्याला धाडच लागतं. धाडच लागतं. तोंडावर तुझ्या वासाठी पडली ती. चेष्टा करू नका काहीतरी. चेष्टा कुठे आलो. तुझ्या कानावर एक बातमी आली काय रे? नाही बघ. काय ती? ते H1B कायसा व्हिसा कायसा आहे म्हणतात बघ. हा तो अमेरिकेने महाग केलेला आहे. होय काय? मला कळलेलं आहे का नाही? तुला सांगतो मी, हा विषय ग्रामपंचायतीत मांडतो का नाही बघ. वा. तू फक्त मला सपोर्ट कर. हा. हा जो परराष्ट्रीय जो धोरण आहे हा. हा कसा बदलतो बघ. वा, चांगलं. म्हणजे परराष्ट्रीय धोरण नंतर बदल, पहिला तुझा जो पाळलेला बोका आहे ना त्याचा धोरण बांधून ठेव. आता त्याने काय केला? गावात रोमिओ बनून उच्चार मांडला नाही त्यानं. मांडणारच तू उच्चार. काय आहे, जवळ तो माझ्यावरच गेलेला आहे का? तुझ्यावर गेलाय तो, पण तो जास्त यशस्वी आहे. काय पण सांगू नको मी यार. चार सकाळ सांगणार काय काय? ओ बालू तात्यानी मोरेनू काय रे? पहिले इथनं उठा आणि दुसरीकडे जा. काय झालं? काय झालं? तुम्ही तर बसताव ना, लोकांना वाटते गर्दी आहे टपरीवर म्हणून कोणी येत नाही चाय प्यायला. कळलं काय? हा, लक्षात ठेवा. आणि अजून एक गोष्ट सांगतो, काय? इथं दिवसभर बसताव लाखीगिरी करत, चायची ऑर्डर पण देत नाही अजिबात. उठा पहिले इथनं. अरे मोठा माहिती आहे चायचा दुकानवाला. नाही तर काय? एवढा तुला राग येतो ना, तर 2 चहा आमच्या थोबाडावर फेकून मार. आधी माझी उधार द्या, माझा राग बघतायत. वय वय वय, थांब थांब मोरे, जाऊ दे. बने थंडू थंडू. मी काय म्हणतो, काय थंडू? मी काय म्हणतो, एक चांगला बारीकसा H1B व्हिसा तू पण काढ ना, आणि अमेरिकेत जाऊन पैसे कमवशील तू. तुझ्या हाताला चव पण नाही. मी उद्या चाय घ्यायला मग सांगतो तुम्हाला. कशाला तिकडे अमेरिकेत जायचंय पण आपण? हा. आपला कोकण बरा नाही, नाही ते आहे. मस्त इथं राहायचं. आणि तिकडे अमेरिकेत शिमगा नाही, गणपती नाही, काय नाही. कशाला जायचं? हा, कोणी सांगितलं ना तुला? नाही तर काय? अरे माझ्या कानावर बातमी आलेली आहे, तिकडे गणपती आणतात. आणि शिमग्याचं म्हणशील ना, इकडनं फक्त ढोल आणि पालखी घेऊन जायचा. तिकडे पण शिमगा करू का नाही आपण? आपली माणसं जिकडे जातात तिकडे पसरतात तरी, नाही तर हैदोस तरी घालतात. हे घर आहे. त्यांचं ठरलेलं आहे. तुम्ही बोलता ते सगळं बरोबर आहे, पण काय आहे, कशाला जायचं तिकडं? इकडं आपलं बरं आहे, आपली टपरी आहे, इथं काम करायचा, जर गावाला त्या समाधान राहायचा बस. बरोबर आहे, चांगलं आहे. बरोबर. अजून एक गोष्ट सांगतोय तुम्हाला काय दोघांना. तर? इथं माझ्या टपरीवर माझी मजा घ्यायचा प्रयत्न करू नका, अरे कारण तिकडनं गावची ऑफिशियल मजा येते बघा. गावचं आईस्क्रीम आलं, आईस्क्रीम आलं. ओ जाम भारी दिसतोय तू आज, मला जाम आवडलाय. थँक्यू. आता वसाड्या मला पण बोल. कदमानू काय भारी दिसताय. थँक्यू. मला चाय देऊन टाक पटकन, चल. बालू, हा? जरा अरण्याकडे निरकून बघ. नाही बघतोय मी, हा अंग लावलाच आहे मी. नाही ना, अगदी सेम टू सेम ब्रॅड पिट सारखा दिसतोय ना. कोण चाय दे वसाड्यांना. हा, बघितलं म्हणजे चाय मिळाली, काही न बोलता आपल्याला चाय मिळाली म्हणजे माणूस केवढा खुश आहे. अरे लयच खुश दिसतोय. काय लय खुश आहे. बालवाडी क्लिअर झाली वाटतं फायनली. तोंड तुझं वसाडी, मी बालवाडी नापास आहे. असं ना मग. अरे मी खुश काय, काल पहाटे पहाटे मला वा, वा, स्वप्न वा, वा, पडलं. वा. एक स्वप्न मला पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मी श्रीमंत झालेला दिसतोय. क्या बात आहे. म्हणजे जिकडे तिकडे बघावं तिकडे नुसता पैसाच पैसा मला दिसतोय. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, काय? पहाटेची स्वप्न सगळी खरी होतात. खरंय, खरंय, खरंय. आता मी ऐकत नाही, आता मी जाम म्हणजे पैसा 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 पैसाच कमवणार आहे. वा वा वा, चांगलं आहे. मी काय म्हणतो, मग आता सगळं जर योग जुलून आलेलाच आहे मोऱ्या, तर अरे एक H1B व्हिसा तू पण काढून टाक. याड्याच वाचाड्या, काय, काय? एवढं मोठं घर असताना 1 BHK कशाला घेऊ मी? कोपऱ्यात नेऊन याचा अज्ञान ठेचू काही. काय बोलतो अरे वशाडे, तुला कळतं काय बोलतो जायचं? काय? अरे 1 BHK वेगळा, H1B वेगळा. हा कुठला आता? H1B व्हिसा. व्हिसा सर ना, आता अजून मला गांगरवू नका, काय तर मला क्लिअर सांगा काय आहे. कसा आहे, अमेरिकेत आपल्याला काम धंद्यासाठी जायचं आहे ना,
त्याच्यासाठी H1B व्हिसा काढायचा असतो. बरोबर. आणि ही जी परवानगी आहे ना ती त्यांच्याकडे घ्यायची असते. त्यांचं. आता तू अमेरिकेत जाणार म्हटल्यावर तुला H1B व्हिसा काढावाच लागेल का नाही मला सांग. नाही पण मी अमेरिकेत जाणार आहे असं कुठं बोललोय? मी श्रीमंत होणार आहे असं बोललोय ना रे. बरोबर श्रीमंत होणार बोललास. का बोललास? कारण तुला स्वप्न पडलं पहाटे पहाटे. पहाटे. तर ह्याचा अर्थ काय आहे? तू अमेरिकेत जाणार म्हणून श्रीमंत होणार आहेस ना. वा 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 खरंय चांगलं पटवतोस आहे तू. पण मीच का अमेरिकेत जाणार आहे? वा करेक्ट प्रश्न आहे. योग्य ट्रॅकवर माणूस आहे. बरोबर. म्हणजे ते सांग. आम्हाला पण सकाळी हाच प्रश्न पडला की कोण जाणार. हा. मग आम्ही भावकीची मीटिंग घेतली. अच्छा भाऊकीची मीटिंग होती. घ्यावीच लागणार. तू एकट्यानं सोडवण्यासारखा प्रश्नच नाही आहे. तुला सोडवायचा म्हणजे 3-4 माणसं एकत्र बसली पाहिजे. मग आम्ही प्रश्न मांडला. आम्ही काय बोलला विचार केलं काय गावातनं परदेशात जायची लायकी कुणाची आहे. सगळे गप्प राहिले. मग आम्हाला कळलं अरुण कदम. म्हणजे गावांनी ठरवली. ठरवणार कसं आहे. जाम भारी. अर्ध्या खरं सांगू तुला तू ना अमेरिकेत शोभून दिसशील. कमाल. मी हा मग आणि श्रीमंत पण होशील. मंद होशील. म्हणजे अमेरिकेत गेल्यावर माणूस श्रीमंत होता. हा, म्हणजे श्रीमंत. आता मला सांग या बनेकडे बघ. हा तुला श्रीमंत वाटतोय? नाही, नाही. आमच्या दोघांकडे बघ आम्ही श्रीमंत वाटावा. जवळपास म्हणजे नाही ना का आम्ही श्रीमंत नाही? कारण आम्ही अमेरिकेला जाणार नाही. तू का जाणार आहेस? तू अमेरिकेला तू श्रीमंत होणार आहेस. कळलं काय तुला? नाही ते सगळं बरोबर आहे. मी अमेरिकेला जाणार आहे पण कारण काय म्हणा अमेरिकेला जायचं? तो पकडला. आज बरे आणि योग्य प्रश्न पडतात. कळलं हो. मी काय म्हणतो आता तू विचारलेसच आहेस तर उत्तर पण तूच दे म्हणजे आम्हाला पुढचा मार्ग मोकला होईल. त्या विषयातले 2 महाभयंकर प्रश्न कोणते? अरे म्हणजे मला जॉब काय मिळत नाही ना लग्न पास. आता आम्हाला सांगायला सोपं आहे. तर मुद्दा काय आहे एकदा तू अमेरिकेत गेलास ना आणि तू परत आलास की तू फक्त अरुण कदम नाही राहणार. तू अमेरिका रिटर्न अरुण कदम. अमेरिका रिटर्न. तुझी डिमांड इथून इथं. वा 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 म्हणजे डायरेक्ट वर मी. पण बालू हा. आज गोंडेस पोरगा अमेरिकेत गेला मग तर तिथल्या पोरी ह्याला सोडतील. पोरींचं जाऊ दे हा सोडेल. सगळे बरोबर आहे पण मी काय म्हणतो अमेरिकेमध्ये रशियन असतील. याला खरंच मी कातलावर आपटू काय रे? आहे तसं. अरे वसरची लायकी आहे अमेरिकेत. निघाला असं अमेरिकेत तू रशियन पूर्व लग्न करणार आहे? नाही रे म्हणजे आपली चौकशी म्हणून एक चौकशी. पण माझे लग्न होणार आहे काय? 2 होतील. शिल्लक राहिलास तर 3-4 पण होतील. तुला गलत कसं? तू जाहिराती बघितल्यास कधी? वधू वराच्या जाहिराती कधी वाचल्यास आहेत तू? त्याच्यात वधूची डिमांड काय असते? वर्गात जर फॉरेन रिटर्न असेल तर ती एका पायावर लग्न करायला तयार असते. टिनिनिक काय झालं? हे काय कुठं आला? मोऱ्या तुला पण आला असेल. हो हो आलाय आला ना. वसाड्या फोन तर बघशील आलाय ना. आला स्वप्नात आहेस तू. पोरींचे फोटो आले. बाप रे बाय काय काय आलो केवढी रे सुंदर पोरगी आहे. मग काय पण म्हणा हा. म्हणजे आपल्यापेक्षा ना आपला हरणे आहे का नाही पोरींसाठी नशिबवान ठरणार आहे. अरे काय विषय मला जरा फोटो दाखवा ना. फोटो बघ. फोटो बघ ना. फोटो बघ. सुंदर म्हणजे अरे वा वा जाम जाम भारी म्हणजे ती बघू म्हणा परत. बरं चाय सांडशील जास्त व्हायब्रेट नको. अरे वा 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 नाही म्हणजे आता फायनल म्हणजे फोटो आले म्हणजे फायनल. अरे बसरे ना मी अजून अमेरिकेत गेलोच नाही तू डायरेक्ट फोटो कशा आले इकडे? आता मेंदू घेऊनच आलाय वाटतं. तुझं बरोबर आहे. तुझा विषय बरोबर आहे. काय आहे मोबाईल शांत असला तरी त्याचे कान उघडे असतात. मोबाईल कान खाली ठेवलेला असला तरी तो सगळं ऐकतो आपलं बोललेलं. अहो कसा तसा अल्गोरिदम असतो ना. याडा चाललं इतके दिवस माझ्यावर होतो. माझं नाव आहे अरुण कदम. त्यांना ठेचून यांची उकली काढू काय? तुम्ही टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगितलं ना. बरं आहे बने त्याला टेक्नॉलॉजी नाही कळत आहे. एवढं पुढे गेले टेक्नॉलॉजी. अरे आपण बैठक मारून बसलोय टेक्नॉलॉजी एकटी धावते तिकडं. नाही मग तुला कळत नाही ते काय काय पण मला सांगा तिकडं आपण जाऊ शकतो होईल पण जॉबचं काय?
नाही बरोबर आहे. तुला घेतील तिकडे. अमेरिकेचं टेन्शन आहे ना ते सगळं. तुला इकडे जर कुठं काही इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम आला नसेल ना तर असं काय करतो कालच मी इंटरव्ह्यूला गेलो होतो तिकडे. गेला होतास. पेट्रोल पंप वरती अच्छा नापास झालो ना. नापास झालास? चुकून मी पेट्रोलला टेपरोल बोललो रे. काय बोलला? काय बोललास तू? एवढं चुकलं म्हणजे काय बोललास काय? काय बोलायचं आकलून दिलं अरे मला. पण काय बोला काय तर सांग बरं ते एकदा. अरे मी ते पेट्रोल बोलायचं होतं म्हणा एप्रिल बोललो. मला दुसरी हिंट भेटलेली आहे. तुला सांगतो याला इथं का नोकरी मिळत नाही. काय झालं? कारण ह्याला अमेरिकेत जाण्याची गरज आहे. काय बोलतोस काय? अरे मला एक खरं सांग हा. खरं सांगायचं. काय आता बोला आजपर्यंत तुझा एकतरी फंबल पडलाय? लाख मोलाचा प्रश्न आहे. काय पडलाय? अजिबात नाही. काय संबंध आपला हे बघ हा. इथल्या भाषेची म्हणा अडचण नाही. नाही बरोबर. एका श्वासात मी कुठून कुठं जाईन कोणाला पण केलं. बरोबर आहे. खरं आहे खरं आहे. पण माझी अडचण तिकडची इंग्लिश ती पकड मध्ये येत नाही. हातात येतच नाही. नाही ती येणार पण नाही. कसं तिच्या अंगात पण धाडस पाहिजे ना तुझ्या हातात यायचं म्हणजे. तुझ्या हातात सापडल्यावर तिचं काय होईल तिला माहिती नाही. पण कसं टेन्शन येणारच तिला आणि तुला पण. पण अशा वेळी काय करायचं लक्षात घे. माझ्या उपायाचा काय जेव्हा तू भारत सोडशील ना तेव्हा मोऱ्याला देव करायचा. मर्याला कशाला देऊ बसाड्याला. हेच चुकत इथंच हेच चुकतं. कृष्णा नदीचा उगम कुठं होतो? हे आपली महाबलेश्वर. मग तसा भारतातल्या इंग्रजीचा उगम मोऱ्यामध्ये होतो. अरे म्हणजे अरे किती बोलत नाही तो बसाडा. अरे तो बोलतच नाही. तो गुन्हाने बरबटलेला आहे. पण आपण बघू तर ना म्हणजे चांगल्या गुन्हाने अर्थाने असतो असं मला म्हणायचं. तेच काय म्हणतो, मला लक्षात हे घे. कोण माहीतच नाही ना. लक्षात घे त्याला सगळं इंग्लिश येतं. तू जे इंग्लिश बोलतो ना त्याच्या आधीमध्ये फक्त देशांची नावं टाकायची मग ती त्या देशांची भाषा होती. हा, तू करून दाखव. पहिलं रशियन इंग्रजी बोलून दाखवलीस ना तर सुरुवात करायला बरी पडेल. रशियन भाषा काय म्हणजे अगदी सोपी आहे. काय अगदी काय बस काय टेन्शन घ्यायचं नाही. जस्ट टॉकिंग अबाउट रशियन then shall always fertilize the Russian. Good thing. And always for a movement of Russian. ही रशियन रशियन आहे. 3-4 वेळेला रशियन आलं. रशियन आलं ना त्याच्यामध्ये. आता हे तर कायच नाही. आता तो लय पलीकडे जातो धावत. युगांडाचं पण बोलून दाखव. युगांडा आहे जरा 2-4 वर्ष युगांडाची भाषा बोललेलं नाही ना त्याच्यामुळे सगळे हा, अडचण. ते मालवणी जत्रा आता भरत नाही तिकडची. येईल युगांडा बरोबर. युगांडा आय गोट ते दॅन शॅल ऑलवेज ॲज युगांडा. नॉट एनिथिंग मोस्ट फॉर अ मुवमेंट फॉर युगांडा. दॅन आय शॅल लास्ट ऑफ खांदा युगांडा. आय गोट थिंग इज अ फर्टिलायझर इज युगांडा. भावनेच्या भरात युगांडाला पिक्चर लावा लागेल माझा. काय करा ठीक आहे. युगांड अरे 3-4 वेळेला युगांडा आलं मग युगांडाची भाषा आली. पण आता गोंधळ काय हा अमेरिकेला चाललाय. मग त्याला अमेरिकेत इंग्रजी सांगायला लागेल. आता अर्ध्या वाटेनं परत येला. हे बघा सोपी आहे भाषा म्हणजे इट्स टॉकिंग अबाउट अमेरिका. कॅन शॅल ऑलवेज हॅव गुड पर्सनॅलिटी नथिंग अमेरिका अँड इज अ फर्टिलायझर गुड थिंग इज अमेरिका. अमेरिका चांगला बालू हा फर्टिलायझर सगळीकडेच आहे रे. ते काय झालं फर्टिलायझर आहे ना ते मोऱ्याच्या इंग्लिश मधलं क्रियापद आहे. क्रियापद. फर्टिलायझरचा अर्थ आहे असं. म्हणजे आता तू कोण आहेस? अरुण माणूस माणूस. मग आता मी माणूस आहे हे मोऱ्याच्या इंग्लिश मध्ये कसं बोलील? आय एम फर्टिलायझर. नाही नाही आय एम येणारच नाही. आय ह्युमन बिंग फर्टिलायझर. फर्टिलायझर. मी अरुण कदम आहे असं. वा वा हे म्हणे जमले कळलं ना तुला? माहित पण तरी अमेरिकेची भाषा म्हणजे जड जाते. धड म्हणजे कसं आहे थोडक्यात काय आहे मोर एकच आहे. नाचवायचं आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे काय कधी अंगणात कधी तल्यात कधी मल्यात कधी वाणक्यात. लक्षात घे. वा 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 हे सगळे झाले आता म्हणजे भाषा झालं. भाषा जमली. आता बघ भाषा जमली सगळं झालं. आता जॉब. आता जॉब आहे. जॉबचा म्हणा तिकडे जॉब देईल कोण? नाही तुला घेतील तिकडे. जॉबसाठी घेतील तिकडे. नाही का नक्की घेतील. काय असा बघ तिकडे आहे ना म्हणजे असं डोक्याने काम करणारी माणसं जास्त आहेत. बरोबर. आणि हलकी काम आहेत ना ती कामं करायला खूप कमी माणसं. हा कमी म्हणजे तू काळजी एक काम कर. जर 2-4 श्रीमंत माणसं तिकडे भेटली बरोबर आणि त्याचं कुत्र तू तिकडे फिरवलंस तर तुझ्याकडे पैसाच पैसा येईल. म्हणजे फक्त काय करायचं कुत्र फिरवायचं सकाळ संध्याकाळ पैशात लोलशील. म्हणजे मी कुत्र तिकडचे फिरवतो मी पैशात लोली. म्हणजे काय फक्त एक काम कर. काय बारके कुत्र फिरव. रॉट व्हीलर आणि जर्मन शेपर्ड ना तू फिरवायला घेऊन जाऊ नकोस. हे तुला फिरवतील आणि वाटेत भूक लागली ना तर खाऊन संपवतील.
आणि पगार कोण घेणार मग पगाराला निश्चित कसं होईल नाही नाही असा रिस्की जॉब म्हणा नको. रिस्की जॉब नकोच घे असा जॉब नको म्हणा. हे वेगळं दुसरं कुठलं जॉब आता आहे? वेगळा जॉब म्हणजे आता काय आहे माझ्याकडे आहे. काय बने आहे? माझ्याकडे एक जॉब आहे. आज लय मदत करतोय हो काय माहिती एक मस्त जॉब आहे. तिकडं ना अमेरिका म्हणजे कसं बस पब आणि बारचं कल्चर जाम हो, असतं. हो, हो. हा. त्या बारच्या बाहेर तर टॅक्सीवाला असतात बघा तर काम करा तुम्ही. अरे नाही वसाड्या टॅक्सीचं कुठं काम करू म्हणा. रस्ता दिसेल तर चालू ना टॅक्सी. स्टूल घेऊन जा घरात नाही एवढा अच्छा, काय अच्छा, ते. अच्छा. हो, लय भारी तिकडे तुम्हाला नाईट लाईफ कसली भारी असते माहित नाही. रीलवर बघा एकदा तिकडे पोरीना झिंकून बाहेर येतात रात्रीच्या. त्यांना शुद्ध नसते अजिबात. त्यांना टॅक्सीत बसवायचं आणि घरी घेऊन जायचं. जर तुम्ही त्यांना सुखरूप घरी सोडलात ना तर एखादी प्रेमात पडेल आणि प्रपोज करेल तुम्हाला. चालता बोलता लग्न होईल अमेरिकेत. बोलतोस मग? चला इकडच्या पोरीने तो लग्न करतो पण इकडच्या पोरीने तो इसरायचा नाही हा. बरोबर इथल्या पोरीना इसरून चालणार नाही तुला सांगून ठेवतोय. त्या पोरी काय बांगड्या फोडतील वाडाजवळ जाऊन. तुझा वंश इथंच वाढला पाहिजे. त्याच्यामुळं तू पहिलं प्रेम लक्षात ठेव. अरे कुठलं पहिलं प्रेम जल्लं तू आणि तुझं वासाड्या. तो फोटो आलाय तो तुम्हाला आलाय मला आलाय काय? मी अजून तिकडे गेलो पण नाही. कुठलं प्रेम सांगताय तू? बरोबर बरोबर तुझं हे मरे गबस काय बोलतोय कशाला उगाच आपलं काहीतरी तर गेलाय का टॅक्सीवाला झालाय तो आपण हो, फक्त अजून imagination गेलो मध्ये बोलतोय नाही, ना काही नाही मला सांगतो इथे भाडं द्यायला नसलं तरी गोली घालतात ते हा, माणूस रिस्क जीवाची किती रिस्क आहे आपण काहीतरी वेगळं बघू शकतो ना माझ्याकडे अजून एक आयडिया आहे. काय आहे? माझ्याकडे अजून एक जॉब आहे. काय काय सोप्पा एकदम जॉब. बघा कादमानू एकदम सोप्पा जॉब आहे. काय कुठलं? ते तुम्हाला माहिती आहे असं कलर लावून आसन तास उभं असतात हा. बघा. असं पुतला बनवून स्टॅच्यू लय सोप्पा जॉब आहे. येस येस अजिबात रिस्क नाही त्याच्यात. असं उभं राहिलो ना लोक येऊन येऊन पैसे टाकतात पुढे आहेत. काय बोलतोस? आणि अजून एक काय तुम्हाला कलर मारायची गरज नाही. सोनेरी दिसता तुम्ही आधी. खरंय, सोपं खरंय. काम आहे एकदम. खरंच अरे होय. पैसे कम गावतात. असं उभं राहायचं. उभं राहायचं आपण ताट. अरे ना भाषा तुला जमलेली आहे आता त्याची होऊन दाखव. ते इथे या. इथे, बघा, इथे, कसं सेंटरला करायला ये. दाखवा. हा वा 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 बघू हे हलायचं ना हे असा केलास की संपला ना पैसे कोण देईल हलायचं नाही याला कुठला आम्ही काय पण करू हा. प्रामाणिकपणाचे पैसे मिळतात हा. कॅरेक्टर मधून बाहेर येऊ नको हलू नका. किती म्हणतो वसाड्या? अरे ते काय पण करतील आता येऊन कानात बोट घालतील म्हणजे ते घालतील मी नाही ताट राहा. स्टॅच्यू नको, हलू नको. हलायचं नाही बघ हा जेम 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 बरोबर आहे बरोबर आहे. असे एक्सप्रेशन घे जे दिवसभर टिकवता येतील अत्यंत करू नको नीट राहा बघ. हा म्हणजे काय जमतोय जमतंय ना? जमतोय बघ, भाषा पण जमली आणि स्टॅच्यू पण जमलेला आहे. तुला सांगतो आरण्या असा जर व्यवस्थित दिवसभर उभा राहिलास ना पैसाच पैसा भेटेल. हा, चला आरण्याचा जॉब फिक्स झालेला आहे सगळं झालेलं आहे. पण तुला अमेरिकेत जायचं म्हटल्यावर तुला आता तो व्हिसा काढावा लागेल. अरे वा, आता मुद्द्यावर आलो हो H1B हो काढ. H1B चा व्हिसा तुला काढावा लागेल. हा पण तू कुठे काढतात? कुठे काढतात काय आमची काय ओळख कमी आहे. नाही ते काय 5,000 रुपये लागतील त्याचे. हा. नाही, लय होईल रे 5,000. 5,000 लय होतील हा मग साडी पडली तुझ्या तोंडावती. अरे तिकडे अमेरिकेचा एअरपोर्ट तुझा वाट बघते करोड रुपये घेऊन. 5,000 रुपये तुझ्यासाठी चिल्लर आहे चिल्लर. चिल्लर, तू असं करून पाडले पाहिजेस म्हणजे मी तिकडे गेलो तर पैसे भेटतील म्हणजे काय ते 5,000 दे. सावकाश सावकाश हा कशाला मोजतो काय? मोजल्यावर कमी होत हा, दे आता विजा घेऊन येतो. हा ए, बालू आता थांबून चालायचं नाही. नाही, पटकन याला विजा आणून द्यायला हवा. चल निघूया मग. हा, चल, जाता आज्ञा. कोणीकडे विजा घ्यायला. हा? विजा घ्यायला अरे बाजूच्या गावात विजा पडतात ना तिकडे मिळतो. तिकडे ये बाप. चल, चल, मला विजा भेटतात. हो, या. अमेरिकेला देतो नंतर. नंतर पाठवून देतो तुझे हो, हो, हो. हा. या सांभाळा टोपात पडतो तो. एक मिनिट. हॅलो हा, हॅलो हॅलो हा. दा भाऊ कुठं आहेस कुठं? अरे मी मजेत आहे छान भारी आहे. अरे दादा ते जमिनीच्या कागदपत्र नावावर करून त्याचं काय आला अरे त्याची आता काही गरजच नाही. म्हणजे म्हणजे काय म्हणजे मी अमेरिकेला जाणार आहे. कुठं अमेरिका अमेरिका कधी आज संध्याकाळी. संध्याकाळी हो आणि मग त्या H1B विजाचा काय तो बिलाला मिळतोय म्हणजे आता गेलेत हे लोक आणायला. कितीला? अरे 5,000 रुपये दिलेत मी. अरे दादा 88 लाख किंमत आहे त्याची. 88 लाख मला लय स्वस्त भेटलंय. 5,000 भेटलंय. कुठं मिळाला? हे ते बोलले बाजूच्या गावात विजा पडतात तिकडे आणायला गेलेत ते. पण बालूदादाने मोरे मामा भेटलेले हो, हो, हो. मिळाला होता दादा गंडवलं आणि तुला 5,000 विजा ठेव. मिळालं ते माझ्या जनावर जमीन करून घेतो. ठेव तू. मला गंडवली
म्हणजे 5,000 रुपये. ए वाचाड्या कुठे आहेत ते? कुठे आहेत वाचाड? कोण? कुठे आहेत ते वाचाडा? कुठे आहेत ते? कोण? आलो आणि मोरे. आज अख्खी चाय त्यांच्या घशातून उडून करतो. कुठे आहेत ते वाचाडे? वा 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 वा. गावच्या ऑफिशियल मज्जेने आज फारच मज्जा आणली. फारच भारी परफॉर्मन्स. प्रसाद दा. वा वा बहारदार, मजा आली, खूप मजा आली. प्रभाकर, तुला एक रिक्वेस्ट आहे, परराष्ट्र धोरण वगैरे तू नंतर बदल, आधी या सिरीजच्या सुरुवातीचं गाणं बदल. रमेश, मस्त लिहिलं होतंस, अल्टिमेट. काही काही वाक्य तुझी इतकी लाजवाब असतात ना, मजा येते, खूप मजा येते. अरुण, भन्नाट, तुफान एनर्जी, तुफान कन्व्हिक्शन आणि लाजवाब. तुमच्या तिघांचं चौघांचं जे गिव्ह अँड टेक असतं ना या सिरीजमधलं, ओ हो, काय टायमिंग आणि काय एनर्जी, तुफान. मजा आली, मला खूप मजा आली. मस्त लिहिलं होतं, खूप एंटरटेनिंग लिहिलं होतं आणि तशाच पद्धतीने ते सादर झालं. बने, मला तुझा ह्या प्रहसनातला वाढता सहभाग खूप आवडतोय. मजा येते तुझ्या असण्यानी. व्हेरी नाईस. मंडळी, मोरे फॅमिलीने सुरू केलाय वडापावचा बिझनेस. त्यामुळे तुम्ही सजवा हास्याचा खमंग अनुभव घेण्यासाठी ज्यासाठी मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. हॅलो. अरे नाही खाल्लं ना काही. अरे आता तिथे काही नाही विचारला त्यांनी, नाश्ता पाणी काहीच विचारलं नाही. त्यात इथे काही दूरपर्यंत खायला मिळालं नव्हतं. काही गाडी नाही, हॉटेल नाही. आत्ता एक वडापावची गाडी दिसली आहे, त्याच्यावर काहीतरी खातो मी. लावलं वायफाय लावलं त्यांच्याकडे. एक तर त्यांच्याकडे जायचा रस्ता एवढा खदड होता ना, काय झालं म्हणजे दणके बसले मला. त्याच्यात तो रिक्षा ड्रायव्हर नुसते स्पीड ब्रेकर कोदाडत होता. मनके डिल्ले झाले माझे, कंबर ठेचावलं. जास्त नाही सांगते, आजकालच्या रस्त्यांची परिस्थिती सांगतोय ना. बरं, ते जे एरिया होता ना तो, तिथे तर म्हणजे टँकरच्या पाणी मिळतं तिथे. नळ पण नाही आलेले आणि त्यांना इंटरनेट पाहिजे. आजकाल लोकांना आहे ना मोबाईलच्या डबडं आणि इंटरनेट दिलं तर करत बसतात ते टुचोक. नाही दिले, पैसे दिले, सार्वजनिक नाही बोलत. हां दिले त्यांनी. हां, अरे आता तू डोकं नको खाऊ, मला काहीतरी खाऊ दे. हां, खाऊ दे वडापाव मला. अरे करतो नंतर, व्यायाम करतो कमी स्वतःला. हां चल ठेव. कलकल करत राहते. दादा हो दादा, वडापाव आहे? नाही आमच्याकडे. तुमच्याकडे आहे? असतं तर 2 द्या ना, जाम भूक लागली. वडापावची गाडी तुम्ही टाकली आहे का मी टाकली आहे? दिसते ना वसाड्या वडापावची गाडी. हो. तरी वरनं विचारशील वडापाव आहे काय म्हणून. आग लागली तुझ्या तोंडाला, कारपाटला तुझा कालीस. दादा अटकी आली तुझ्या होती. दादा थोडस नेमन बोला ना. काय बोला, काय पद्धत आहे अशी विचारायची? अरे मी गाडी का डोलं फुटले? अरे जनरल बोललो, वडापाव आहे का, चुकलं माझे. असं काय एवढं काय लागे तुम्ही? दादानू हाय त्या माणसाच्या नादी लागू नका. हाय तो असलच माणूस. हाय तो माणूस म्हणजे ना मुंबई गोवा हायवे सारखं. म्हणजे चालूचा वर्षभर चप्पड कर. तोंडाचा म्युझिक ऐकला. यांच्या नादाक लागू नका. काय असतात का तुम्ही माझ्याशी बोला. काय पाहिजे तुमका? काही भलती भूक लागली हो. 2 वडापाव द्या ना. 2 वडापाव पाहिजे. देते. पण हैसर खातालास काय? हे पार्सल देऊ? इथेच पाहिजे. इथंच देऊ? चाला. पण मग हे वडा आणि पाव सेपरेट देऊ का पावात वडो घालून देऊ? पावात वडा घालून दे. पण चटणीचं काय? नाही म्हणजे सुकी चटणी, ओली चटणी, तिखट बिकट सगळा मिक्स देऊ का वेगवेगळी देऊ? कुठली पण द्या, पण पटकन द्या, लवकर द्या. नाही शेवटी तुम्ही कस्टमर असाच ना. तुमच्या आवडी निवडीचा विचार करू का? तिखट चटणी आवडतं का बाबा? गोड आवडत असं तिखट दिलं तर एकदम गोंधळ होत. सुकी चटणी द्या. देतलय सुकी चटणी देतलय. पण म्हणजे वडापावच्या बाजूक देऊ का पावाक लावून देऊ? टाकल्याला मी लावतो, मला एक्सपिरियन्स खसकेल पोपडीच्या.
खरं लावतो का टाकलेला डेंजर आहे. नका ना असं करू. हे बघा आजूबाजूला कुठेच गाडी नाहीये, हॉटेल नाहीये. खूप आशेने आले तुमच्याकडे. द्या ना ताई वडापाव तळा ना. वा नाही नाही कसा आहात दादा? कस्टमर इले ना गरम गरम असे वटाटे वडे सोडतो आणि असे गरम गरम देतो आम्ही असं शिळा माका देत नाही ना. वा वा वा. दत्तू याला उभो करावलं जा कढई ठेव जा जा जा. त्या परब्याला सांग ना, ते परब्या ठेव ना कडे. तुझ्या बापाचा नोकर आहे मी आणि बापाला प्रभे बोलशील वासाड्या. परब्याला बाप बोलतो मी, घाबरतो. आवाड फोडीन. डोकी फोडा एक काय डोकी फोडा ह्याची ना जीभ ना जास्त चुरू करते. ह्याला ना एक दिवस असा आडवा कापतो, बेसनात बुडवतो आणि त्याला सोडतो. मी पण तुकडे तुकडे करतो आणि भजी म्हणून तळतो त्याला. अरे हो दादा दादा, अरे थांबा ना झगडे नका. अरे हो दादा घाबरतो का? अरे थांबा. बापाला उलटा बोल. घाबरू नका, आमचा यांचा नेहमीच आहे. नेहमीच आहे. अरे का गंद मंद बोलताय तुम्ही. तुम्ही असं पाहिलं की भीती वाटते हो मला. असं नका बघू. व्यवसाय काय ना म्हणून. कोण आहे तुम्ही? आम्ही हा मी गरमागरम मोरे. ही माझी स्पायसी बायको रसिका. म्हणजे मी हिचा वडा ही मांजी पाव आणि आमच्या नशिबाच्या तेलातनं निघालेला हा चुरा म्हणजे आमचा पोरगा दत्तू. कसं बोलतास? पोराग असं बोलतास, लाज वाटता तुमका? बोलू नको. लायकी आहे ह्या वासाड्याची. तुला सांगतो ना एक दिवशी ना मी ह्याला पावात भरतो आणि कोणतरी विकतो मग कळलं ह्याला. दादा दादा पण तुम्हाला विकतो. मला विकतो मारे मला ए विकतो. बेटा थांब ना, तू तरी थांब ना रे. दादा दादा ऐका ना, त्याला विकायच्या तेव्हा विका, पण आता मला वडापाव द्या ना, मला भूक लागली म्हणून म्हणतो. नाही नाही देतले तुमका वडापाव देतले, चांगलो बटाटो वडा गरम गरम सोडून देतले. पण त्याच्या आधी या माणसाक सांगा, या माणसाक सांगा, या आमच्या दुकानावर चंद्रकांत रावांची कृपा असा लिहूक सांगा, तर तुमका मी वडापाव देतले. कोण चंद्रकांतराव? इथो बापूस मग वासाडी पडली तुझ्या तोंडावर आशीच्या गावाचं नाव लिहू त्याच्या. जाऊ द्या ना. हा? रे ह्याचा बापूस तुम्हाला सांगतो असं 56 चंद्रकांत राव आहेत ना. मी माझ्या लेंग्याच्या नाडीला बांधून असं गरगर गरगर फिरवीन. मला शिकवते. तुझ्या बापाचं ते नाव लिहू. बोलता कसा बोलतो म्हणजे? लाज वाटता. त्यांच्याकडनं पैसे घेतले तेव्हा लाज नाही वाटली तुमका? दादाने तुमका सांगता हैता वडापावची गाडी आहे ना, माझ्या बापाशीकडनं पैसे घेतल्याने म्हणून ही गाडी घेतलेली आहे. मेहरबानी नाही केली पैसे दिले म्हणून. ऐका ना ताई ताई, बोला. 2-4 असे दांडगे वडे तेलात असे मस्तपैकी तळा गरमागरम, असे पावात घालून सुकी चटणी ओली चटणी लावून असं थोडंसं दाबा, असा थोडासा फाटतो तो, त्याच्यातून वाफ येते. हा हा त्याचा वास येतो, सुगंध येतो. आणि एक बाईट घ्यायचा कचकन, आणि तळलेली मिरची आहे ना तिचा एक तुकडा बारीक असा कचकन तोडायचा. हा हा हाय हाय स्वर्ग सुख आहे, स्वर्ग सुख. खाल्लास वडापाव? पैसे दे आता. काय मजा घेत आहे. वडा तर द्या, वडा तर द्या. अहो द्या ना, वाटल्यास मी मदत करतो तुम्हाला. मी मदत करतो. मी कढई ठेवू का गॅसवर? ठेवा गॅसवर कढई ठेवा आणि त्याच्यात तुम्ही बसा. बेसन पीठ नको कालवायला त्याच्यात टाकण्यासाठी. वडे कसं चालणार? अरे बाप, इथून सुरुवात आहे. बेसन पण कालवलेलं नाहीये. कुठून खपलो बाप मी इथे. ऐका ना, पावाला सुकी चटणी लावून द्या. मी पाव खातो, पाव खातो. पाव देत पाव खाणार आहो? हो. नुसता पाव? हो. हा आता मी तुम्हाला पाव दिलेला आणि एका वड्याला एक पाव कमी पडला, मग आम्ही काय करायचं? अरे पण वडाच नाही ना तुमच्याकडे. वड्यांनो, कुठल्या वड्याला पाव कमी पडणार आहे? असा कसा बोलतास दादा? आता एखादो गिराईक इलो आणि 100 वडापावची ऑर्डर दिली तर 99 पाव असतले होत. मग एका वड्यात खयचो पाव देतलो आम्ही सांगा तुम्ही? हा हे बघा, तुमका पाव हो असात तर तुमका वडा घेऊचो लागतलो. नुसतं पाव आम्ही देणार नाही. इज्जत जाईल माहिती आहे आमची. आम्ही एवढा धंदा केलेला आहे, फुकट जाय का मला सांगा? चुकलं माझ्या येडी अक्का. चालेल, वडापाव द्यायचा ना तर वडापाव द्या. अरे देतच नाही हा माणूस तर असा बघतो ना. ऐ छोटू, तुझा बाप छोटू. जास्त टेन्शन आहे याला, त्याला तळाच पाहिजे. ऐक ना, मी छोटू, माझा बाप छोटू, तू शाना भो, तू मोठा भो. ऐक ना, सांग ना आईला वडापाव बनवायला सांग ना बेटा. मी सांगेन. हा. त्या परब्याला सांग आमच्या बंगल्यामधला ना दुसरा फ्लोर आहे ना, त्यातलं बाथरूम मला द्यायला म्हणून. त्या बापाची पेंट आहे. दुसऱ्या माल्यावरचं बाथरूम तुला वापरायचं आहे? तसं असेल ना दत्तू तर 3ऱ्या माल्यावरचा जो बेडरूम आहे ना त्याच्यावरचा हक्क सोड. मी का सोडू? सोड म्हणजे त्या घामाच्या पैशाने घेतलेलं सगळं. मग मी काय माझ्या मामाच्या पैशाने मी बनवलेला आहे? माझा सुद्धा घामाचा पैसा आहे. दादा मामा घामा खूप फालतू पंचे, जाऊ दे तिकडे. खूप फालतू आहे. पण 3 मजली बंगला आहे तुमचा. वा वा वा. पण 3 मजली जर बंगला आहे तुमचा
तर वडापाव कायला मरायला विकताय तुम्ही नाही तसं नाही आहे. काय झालं मगाशी आमचा असा विषय निघाला. काय? आता आम्ही ही गाडी टाकलेली आहे का नाही ही जर जोरात चालली जर आमच्या धंद्याची जर भरभराट झाली ना तर आम्ही 2 वर्षात करोडपती होऊ का नाही? आता करोडपती झाले तर आम्ही ऐकण्यातलं नाही. आमच्याकडे पैसा आहे म्हटल्यावर आम्ही काय बघा तुम्हाला सांगतो जवळ 3-4 मालाचा तरी आम्ही बंगला आणणार म्हणजे बांधणार कुठल्याही परिस्थितीत. 2 वर्षात तुम्ही करोडपती होणार करोडपती होणार. असं होत नसतं रे चक्राम. असं होतं कधी? नाही चक्रम बोलला असते बरोबर बोल घबराव. नाही पण खरंच आम्ही तसा प्लॅनच केलेला दादा. सोपा सांगते तुमका. आता ही आमची वडापावची गाडी या बरोबर दिवसाक आम्ही 150 वडापाव विकतलो. एक वडापाव 15 रुपयाचा आणि बाकीचं सगळं खर्च मायनस केलं तर वडापाव मागे एका वडापाव मागे 8 रुपये सुटले. तर तू दिवसाक किती झाले बघ? 1200 आणि महिन्याचे 36,000. 36,000. मी काय म्हणतो ऐकतं 36,000 आपण आपल्याकडे आलं का नाही तर आपण पटकन काय एक गाला घ्यावी आणि कसं आहे ऐका ना हो गिरायकानो म्हणजे गाल्यामध्ये ना डबल धंदा होतो. असं का? म्हणजे आमच्या वाड्याची चव बघताना आम्ही दिवसाला कमीत कमी तुम्हाला सांगतो 1000 तरी वडे संपवू. जास्त पण आपण 1000 पकडू. 1000 पकडू कमीत कमी 1000 वडे आम्ही आज संपवलेलं तर दिवसाला काय होईल प्रॉफिट? 8,000 आणि महिन्याचं 2,40,000. 2,40,000 बाय माझे. आणि मग समजा वर्षभराचं काय कॅल्क्युलेशन होईल? मला वाडा 29 लाख. 29 लाख आहे का? हा निव्वळ प्रॉफिट आहे आमचा. आणि दादा आम्ही त्याच्यावर थांबतलो नाही. आम्ही काय करतलो आम्ही आमच्या दुकानाची ना फ्रँचायझी काढतो. सगळीकडे नुसतं मोरे वडापाव मोरे वडापाव मोरे वडापाव. अख्ख्या देशभरात आमचं वडापाव असतो. 2 वर्षात आम्ही करोडपती हो. एकदा आम्ही करोडपती झालेला आम्ही कोणाला ऐकणार नाही. असं पण तुम्ही ऐकत नाही. मला पैसा जबरदस्त. मग काय करणार आम्ही 5-6 एकर जमीन घेणार त्याच्यात 5-6 मालाचा तरी आम्ही बंगला बांधणार. ही म्हणजे असं सगळं प्लॅनिंग आहे आमचं. वा वा भारी भारी प्लॅनिंग आहे तुमची. दादा सकाळपासून किती वडे विकले? एक पण नाही. नवीनच गाडी टाकलेली आहे. अच्छा आजपासून गाडी टाकली का? नाही 4 दिवस झाले गाडी टाकू. 4 दिवस झाले. पण 4 दिवसात तुम्हाला सांगतो एक गिरायक सुद्धा इकडे फिरकला नाही. अरे भिकार बदग्यांनो 4 दिवसात तुम्हाला एक वडा विकता आला नाही आणि बंगला बांधायची स्वप्न पाहताय तुम्ही. करोडपती व्हायची स्वप्न पाहताय. विंडो कुठले? आणि स्वप्न बघायला नको काय मला सांगा. पण काय झालं पहिल्या दिवशी ना आम्हाला अंदाजच नाही आला. हो काय झालं गाडी टाकलेली आणि त्या पहिल्याच दिवशी आमच्याकडे कस्टमर आला. ते म्हणाला वडापाव. आम्ही म्हटलं स्टेशनला चांगला मिळतो. नंतर आमच्या लक्षात आला की आम्ही वडापावची गाडी टाकलेली आहे. मग काय झालं दुसऱ्या दिवशी ना हिनं वडे चालला तर मी खाऊन बघितलं त्याला भुरीची टेस्ट नाही माहिती. एक कस्टमर आला त्याला सांगितलं आमच्याकडे ना वड्याला चांगली चव नाहीये तुम्ही दुसरीकडे जाऊन खा. नंतर लक्षात आला आम्हीच वडापावची गाडी टाकलेली आहे. असं आपण बोलता कामा नाही. मग काय झालं माहितीये काय संध्याकाळी तिघांनी मीटिंग घेतली. मीटिंग? हा ठीक आहे धंद्यामध्ये काहीतरी स्ट्रॅटेजी आली पाहिजे. स्ट्रॅटेजी भरभराट होण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करायला हवा. तर आमच्या मीटिंग मध्ये असं ठरलं काय की आपण एका वड्यावर एक वडा फ्री द्यायचा. म्हणजे स्कीम ठेवलेली. मग तिसऱ्या दिवशी काय झालं हिनं 200 वडे चालला. मी स्वतःच्या हाताने आता चालला. दिवसभरात एक गिरायक नाही हो. नंतर कळला भारत बंद आहे म्हणून. आम्हाला कोण बोललंच नाही भारत बंद आहे. चुकलं लोकांचे म्हणजे सांगायला नको भारत बंद आहे. सगळे 200 वडे आम्हाला फेकावं लागले बाहेर. आम्ही गप नाही. मग परत त्या दिवशी संध्याकाळी आम्ही मिटिंगला बसले 3 जण. आता काहीतरी स्ट्रॅटेजी बदलली पाहिजे ना. काय बदलली? धंद्याची भरभराट झाली पाहिजे म्हटलं काहीतरी झालं पाहिजे का नाही. हा कॉम्पिटिशन केवढी आहे हल्ली धंद्यामध्ये. म्हटलं जोपर्यंत कस्टमर येणार नाही तोपर्यंत वडे चालायचं नाही. तुम्ही भोवनीचा पहिला गिराक आणि असं कोणीतरी म्हटली नाही भोवनीचा गिराक टकलो असं ना की धंदा धोतो चालतो. तुझा बाप टाकला तुझ्या तोंडात पाय घातला पाहिजे. किती वेळ तमाचा करतो हे ते आमकन ढमकं. अरे नका ना रे असं करू. मग डोकं ठसठस करतंय पोट भुक करते माझी. ऐका ना एक तर मोक्याच्या जागी गाडी आहे तुमची. आजूबाजूला कॉम्पिटिशन नाही. बेशर्म्यांनो शरम फुक्यांनो निम्मन धंदा केला ना खूप जोरात धंदा चालेल रे तुमच्या. असं नका. दत्त्या काहीतरी कुत्रो आज कुत्र्याक एक पाव टाकू दे पटकन. अरे मग अशी मी पाव मागितला मला दिला नाही कुत्र्याला टाकताय तुम्ही. नाही तर कसं कुत्र्यासाठी आम्ही वेगळं पाव एक्स्ट्रा घेऊन ठेवतो. अरे मग तो मला द्या ना मला द्या. कुत्र्याचं पाव तुमका कसं द्या ना पाव द्या ना वडापाव वगैरे काहीतरी द्या ना. एवढा करू नका हो. पटकन कांदे कापून घ्या तुम्ही. हैसून कापू कांदो. काय झाला? सुरी नको आपल्याकडे. सुरी नाही सांगितलं ना सुरी आणायला. तुम्ही पैसे नाही दिले कशी सुरी आणू? अरे पण आणायची ना उधारीवर काय नंतर दिली असं पैसे. जाऊ द्या डेंजर दलिंदर आहे तुम्ही. डेंजर खतरनाक एकदम.
जाऊ दे वडा बिडा काही बनवू नका. बटाटे आहे का तुमच्याकडे? बटाटे बटाटा वड्याची गाडी आणि बटाटे नसतील काय तू? नाही विचारलं मी, चुकलं माझ्या. तर ते बटाटे आहे ना कुकरमध्ये टाका, ते उकडलेले बटाटे द्या, गरम गरम खातो मी. चालत तुमका? चला बटाटे असत कुकरची शिट्टी नाही विचार. ते काय झालं, ती शिट्टी आणि मी परबिनीला मारली, तिच्या नावऱ्याला लागली चुकून. त्यानं मला असा तुडव लावून ना. अरे बापरे, अरे काय करायचं रे तुमचं? काय? अरे कांदा आहे, सुरी नाही, कुकर आहे, शिट्टी नाही, तेल आहे पण झारा नाही, झारा पण नाहीये. म्हणजे 200 वडे तळले ते बाहेर कसे काढले तुम्ही? आम्ही काय केलं काका, वडे तळले ना की आम्ही मग गॅस बंद करून साईडला बसून राहिलो, तेल थंड झालं की हात घालून काढले. अरे का चाळ ढेकून तोंड्या, तो वडापाव तूच खाय, तुझे तर दाढीचं के धरून गरब पण उपटले पाहिजे. काय असं काय एक्सप्रेशन देते ग गप्प्या गालांची? तुझ्या आता दोन्ही गालांवर असे बुक्के मारले पाहिजे माहितीये का? असं आहे का तसं आहे का, हे देऊ का ते देऊ का, काय बघतं रे? तुझं मुसळ बघितल्या मुसळीने ठेचलं पाहिजे. रे तू काय लिहिलेलं आहे? मोरेंचा झणझणीत वडा, झ दर्जाचा वडा आहे तुझा, झ दर्जाचा. तू पण झ दर्जाचा आहे आणि तुझा वडापाव पण झ दर्जाचा. नाही खायचा मला तुझा वडापाव. तुला कोण देतोय वडा? कोण देतोय? अरे नाहीच खायचा आहे रे. मग देतोय कोण वडापाव? आपण नाहीच खायचा तर मोठा जागीरदार आला, त्याच्यासाठी एक वडा तळून द्यायला. रे जातो तू नको. हा जातो. दत्तू 100 रुपये असत ना, एक काम कर, स्टेशनला जा आणि 4 वडापाव घेऊन ये. चल. हो काका, तुम्ही खाते का वडापाव? मस्त आहे. अरे फुकाव तिकडे, जाऊ दे घेऊन ये. वा वडापाव प्रमाणेच अतिशय झणझणीत परफॉर्मन्स. मजा आली. सई मजा आली. वेगळा विषय होता आणि म्हणजे मोरे फॅमिली किती इलॉजिकल आहे ह्यालाच काही लॉजिक नाही आहे खरं तर. आणि त्याची मजा आहे. म्हणजे स्वतः बिझनेस उघडून स्वतःच नुकसान करून घेणारी एकच फॅमिली असेल या अख्ख्या जगात, ती म्हणजे मोरे फॅमिली आहे. मजा येते काही युक्त्या तुमच्या बघून. श्यामदादा खूप छान साथ तुमची, मजा आली. थँक्यू. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे प्रेमाची गोष्ट 2ची टीम. त्यांच्याशी संवाद साधूया. सगळ्यात आधी संजय सर, तुम्ही नेहमीच चांगल्या सिनेमांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहता, त्यांना प्रोत्साहन देता. आय एम शुअर हा चित्रपटसुद्धा अतिशय दमदार असणार आहे. तुम्ही काय सांगाल या चित्रपटाविषयी? नेहमीप्रमाणे हास्य जत्रेच्या सेटवर येऊन खूप मजा आली. फर्स्टली लेट मी कॉंग्रॅच्युलेट दी एंटायर टीम. देव डन अ फॅन्टॅस्टिक जॉब. थँक्यू. प्रेमाची गोष्ट 2 ही माझी सतीश राजवडेसोबत 4थी कोलॅबोरेशन आहे. आमच्या 100% ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि मला खात्री आहे ही परंपरा कायम राहील. यावेळी तुम्हाला रोमॅन्ससोबत VFX पण मोठे प्रमाणाच्या VFX पण देखने का मौका मिलेगा. सो आई होप ये दिवाली पे एवरीबडी विल लव द मूवी. वी आर व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट इट. अ लॉट ऑफ हार्ड वर्क हॅज गॉन बिहाइंड इट. वा वा वा, या दिवाळीत धमाका होणार आहे नक्की. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, प्रेमाची गोष्ट 2ची टीम उद्या देखील आपल्यासोबत असणार आहे. एक मिनिट प्राजक्ता, माझी एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुझ्याकडे. नाही काय झालं की प्रेमाची गोष्टीचा विषय चालू होता ना, जे गाण्याचं तू कौतुक केलंस आमच्या या आगामी चित्रपटाच्या आणि ज्याचा परफॉर्मन्स तुम्ही आत्ता बघितला, तर माझ्या दोन्ही नायिका इथे आहेत, त्यांची अनुमती घेऊन आणि त्यांना त्यांची माफी मागून मी एक रिक्वेस्ट करू इच्छितो की त्यातल्या 2 ओळी मला तुझ्याबरोबर परफॉर्म करायला आवडतील. प्लीज, मलाही आवडेल. जाऊ थँक्यू. आणि प्राजक्तासाठी
तर मंडळी, हास्याची ही जादुई सफर अशी चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. पण उद्याच्या भागात देखील आपल्याबरोबर प्रेमाची गोष्ट 2चे कलाकार असणार आहेत, आणखी काही पाहुण्यांसहित. त्यामुळे बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.